जळगावातून मोठी बातमी समोर येत आहे। देशातील वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले दर, रासायनिक खतांच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि शेतकऱ्यांच्या रात्रीच्या वीज पुरवठ्यात करण्यात आलेली कपात या सर्व मुद्द्यांवरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे। आज जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला। विशेषतः पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम थेट जीवनावश्यक वस्तूंवर होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। त्याचबरोबर रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। रात्रीच्या विजेमध्ये 2 तासांची कपात केल्याने शेतीचे नियोजन कोलमडत असल्याचा आरोपही करण्यात आला। यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरकारने तात्काळ दरवाढ मागे घ्यावी आणि शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। शेतकऱ्यांना 10 तास वीज मिळालीच पाहिजे। शेतकऱ्यांना 10 तास वीज मिळालीच पाहिजे। पेट्रोल डिझेलची दरवाढ करणाऱ्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। मेलेडी भेट देत आहात, काय सांगा? जे देशामध्ये अत्यंत भयावह परिस्थिती चालू आहे की जनतेची आस्था जी आहे सरकारमध्ये सध्या उरलेली नाही। जनता फार रोष आहे जनतेच्या मनामध्ये वाढत्या इंधन दरवाढी संदर्भात, त्याच्यामुळे कमी होणाऱ्या विजेसंदर्भात, शहरामध्ये चालणाऱ्या लोडशेडिंग संदर्भात, ठप्प पडलेल्या कामांविरोधात, या सगळ्या गोष्टींबद्दल जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे आणि तो समोर आणण्यासाठी आम्ही कुठेतरी प्रयत्न करतो आहे की जनतेचा आवाज लोकांसमोर मांडावा, तो सगळ्यांसमोर यावा, न्यूज माध्यमांसमोर सुद्धा यावा आणि जळगावची जनता मागच्या 12-15 वर्षापासून काय शोषण करते हे सगळ्यांना समजावं असा आमचा प्रयत्न आहे। नुकताच इंधन दरवाढी जी झालेली आहे, 10-10 रुपये जे आहे ते पेट्रोल डिझेलमध्ये वाढले। अशा प्रकारची परिस्थिती सपशेलपणे काही पक्षाचे कार्यकर्ते सपशेलपणे आपल्याला सांगतात की नाही युद्ध चालू आहे म्हणून इंधन दरवाढी झाली आहे, युद्ध चालू आहे म्हणून लोडशेडिंग चालू असेल, युद्ध चालू आहे म्हणून आमची कामांची बिलं निघत नाही, विकास कामं त्याच्यामुळे थांबलेली आहे। जनता काही मूर्ख नाही, जनतेला सगळ्या गोष्टी कळतात। आमची फक्त हीच सरकारला विनंती आहे आणि सरकारला ही चेतावणी आहे की तुम्हाला जनतेने भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे तर तुम्ही ती जबाबदारी स्वीकारा। जरी युद्ध चालू असलं तरी जनतेची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची असते आणि परत प्रशासनाकडे बोटं राखून चालणार नाही। हे राज्यकर्त्यांवरतीच जबाबदारी असते आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे, यासाठी आम्ही हे आंदोलन इकडे केले। आंदोलन करण्यात येत आहे, काय मागण्या आहेत? या आमच्या मागण्या या केंद्र सरकारने ज्या पेट्रोल डिझेलचे प्रचंड दरवाढ केलेली आहे, खतांची मोठ्या प्रमाणावर दरवाढ केली, यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फटका बसतो आहे। कारण या दरवाढीमुळे प्रचंड प्रमाणात महागाई झालेली आहे। शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो आहे, कारण त्यांच्या शेतीला काम करताना डिझेल मिळत नाही आहे, त्यांच्या खतांचे भाव वाढलेले आहेत आणि सर्वसामान्यांची प्रचंड महागाईमुळे कंबरतोड अशी झालेली आहे। आणि म्हणून हे अपयशी सरकार म्हणजे राहायलाच नको, या असा प्रचंड रोष हा सरकारच्या विरोधात लोकांमध्ये निर्माण झालेला आहे आणि तो रोष रस्त्यावर आणण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या जिल्ह्याभर या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं।